आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करतो। शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजीच्या कामकाजाच्या क्रमात दर्शवण्यात येणाऱ्या अशासकीय कामकाजास द्यावाचा वेळ ठरवण्याकरता गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 रोजी समितीची बैठक झाली। अशासकीय कामकाजासाठी एकूण 150 मिनिटांचा वेळ उपलब्ध आहे। विधान परिषद सदस्य श्री सतेज उर्फ बंटी पाटील, श्री अंबादास दानवे आणि डॉक्टर परिणय फुके यांची अशासकीय विधेयके कामकाजात पुनर्स्थापनार्थ दर्शवण्यात येतील। सदर विधेयकांना एकूण 15 मिनिटांचा वेळ देण्यात येईल। तसेच प्राथमिक क्रमानुसार बॅलेटमध्ये आलेल्या 3 अशासकीय ठरावांना खालीलप्रमाणे वेळ देण्यात यावा अशी शिफारस समितीने केली आहे। श्री सतेज उर्फ बंटी पाटील विधान परिषद सदस्य यांचे सन 2026 विधान परिषद विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2026, श्री सतेज उर्फ बंटी पाटील विधान परिषद सदस्य यांचे सन 2026 विपवी क्रमांक 13 महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन सुधारणा विधेयक 2026, श्री सतेज उर्फ बंटी पाटील विधान परिषद सदस्य यांचे सन 2026 विपवी क्रमांक 14 महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवक युवतींना बेरोजगारी भत्ता विधेयक 2026, श्री अंबादास दानवे विधान परिषद सदस्य यांचे सन 2026 विपवी क्रमांक 15 महाराष्ट्र राज्यात लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिरात फलक लावण्यास समाज माध्यमांवर संकेतस्थळांवरती प्रसिद्ध करण्यात प्रतिबंध करण्याबाबत विधेयक 2026, श्री अंबादास दानवे विधान परिषद सदस्य यांचे सन 2026 विपवी क्रमांक 16 महाराष्ट्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याबाबत विधेयक 2026, डॉक्टर परिणय फुके विधान परिषद सदस्य यांचे 2026 विपवी क्रमांक 20 महाराष्ट्र समान नागरिक विधेयक 2026 15 मिनिटापेक्षा जास्त नक्की नाही। बॅलेटद्वारा ठरविलेला प्राथमिक क्रमानुसार अशासकीय ठराव श्री अमित गोरके विधान परिषद सदस्य यांचा ठराव क्रमांक 17 45 मिनिटापेक्षा जास्त नाही। अशोक उर्फ भाई जगताप विधान परिषद सदस्य यांचा ठराव क्रमांक 5 45 मिनिटापेक्षा जास्त नाही। श्री सुनील शिंदे विधान परिषद सदस्य यांचा ठराव क्रमांक 25 45 मिनिटापेक्षा जास्त नाही। समिती प्रमुख किंवा समिती सदस्य महोदय, अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अशासकीय